नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कोथिंबीर वडी, ज्याची चव आहे लय भारी. हिरवी हिरवी कोथिंबीर आपण या ठिकाणी घेतलेली आहे. कोथिंबीरीला आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत आणि चिरलेली कोथिंबीर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर कोथिंबीरीला आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आणि आपण त्याला चाळणीमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून राहिलेलं पाणी त्यातनं निघून जाईल. आता आपण या ठिकाणी वाटण करणार आहोत. त्यामध्ये आपण घेतलेले आहे हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि सोबत आपण यामध्ये टाकणार आहोत जिरे. या सर्वाचं मिक्सरमध्ये आपण वाटण काढून घेतलेलं आहे. आता वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कापलेली कोथिंबीर ताटामध्ये घेतलेली आहे. आपण आता त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा ओवा, जो की दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतो. त्यानंतर आपण घालणार आहोत वाटलेलं वाटण, 2 चमचे तीळ. तीळही खूप सुंदर लागतात दाताखाली आल्यानंतर. 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ. आणि या ठिकाणी मी वापरणार आहे बाजरीचं पीठ 1 वाटी. आपण तांदळाचंही पीठ वापरू शकतो, पण बाजरीच्या पिठाची चव वेगळीच येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा बाजरीच्या पिठासोबत. आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सर्व पदार्थ प्रत्येक वडीमध्ये त्याची चव येईल. छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण अजून पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तरी आपल्या कोथिंबीरीला पाणी सुटायला चालू झालेलं आहे. बघा, छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपलं मिश्रण एकजीव होऊन येईल. पाणी घातल्यानंतर असं मिश्रण एकजीव व्हायला लागलेलं आहे. पाण्याचा वापर थोडा जपूनच करायचा. पाणी जर जास्त झालं तर मग आपलं मिश्रण मिळून येणार नाही आणि वड्या कुरकुरीत होणार नाहीत. तर मस्त असा गोळा तयार झालेला आहे. तर आपण त्यांना गोल गोल वड्याचा आकार देणार आहोत. बघा, हातावर असं मस्तपैकी दाबून गोल गोल रोल तयार करायचा आहे. आणि उकडण्यासाठी आपण चाळण घेतलेली आहे. चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या वड्या चाळणीला चिकटणार नाहीत. एक एक करून आपण सर्व वड्या तेल लावून चाळणीमध्ये ठेवणार आहोत. वड्या उकळण्यासाठी आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यावर आपण वड्या ठेवणार आहोत आणि झाकण लावून आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं वड्यांना उकडू द्यायचं आहे. आपली 15 ते 20 मिनटं या ठिकाणी झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. बघा, किती छानपैकी आपल्या वड्या उकडलेल्या आहेत. कलरही किती सुंदर आलेला आहे. त्या उकडलेल्या वड्या आपल्याला थंड झाल्यानंतर कट करून घ्यायच्या आहेत. बघा, किती सुंदर असे कट येत आहेत. वड्यांचा भुगा पण नाही होते. आता आपल्याला कापलेल्या वड्या तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. एक एक करून आपण कापलेल्या वड्या तेलामध्ये सोडणार आहोत आणि आपल्याला याला छानसं असं कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचं आहे. मला जास्त तेल नको असेल तर तुम्ही तव्यावरही तेलाची धार फिरवून वड्यांना कडक करू शकता. बघा, कसा वड्यांना कलरसुद्धा यायला लागलेला आहे. बघा, किती मस्त असा कलर आलेला आहे. रेडी आहेत आपल्या मस्त कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या.
अगदी हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन स्टार्टर म्हणून आपण सर्व करू शकतो अशी ही कोथिंबीर वडीची डिश रेडी आहे. तीळ पण किती सुंदर दिसत आहे वड्यांवर. किती छानसा असा कलर आलेला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका.